3 कॉलेजच्या अवलादी क्वाटरी पेल्या फुल टाईट झाल्या कोजागिरीला. लोक दूध पेते ते क्वाटरी पेले टाईट झाले आणि रस्त्याने निघले. एकाच गाडी होती गजन आणि त्यांना लगवीला लागली. त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी लावली आणि लगवीला गेलं. चेन खुलली, त्याला विहीर दिसली खाली विहीर आणि पौर्णिमा होती. चंद्र विहिरीत दिसला त्याला. तुम्हाला चंद्र विहिरीत पडला म्हणा. चंद्र विहिरीत पडला म्हणला. काय करणार, तो आटला होता. कॉमर्सवाला आला आणि म्हणला चंद्र काढलाच पाहिजे. मग आपल्या जगण्याला काय मजा. सायन्सवाला गेला आणि बादलीन द्वारखांड घेऊन आला. प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हणा. त्यांनी बादली सोडली विहिरीत. टाईट व्हायला होते. बादली पाण्यानं भरल्यामुळं जड झाली. त्यांनी वर ओढली, ती कुठली कपारीत. यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वारखांड तुटलं. उतानं पडले माग. मग एक पडल्या पडल्या म्हणला, एका रट्यात वर गेला. लई क्वालिटी आहेत भाऊ. 2 भोंगळे दारुडे रस्त्यानं आले. भोंगळे पुरा मोकळा. एकानं लंगोट लावून होता आणि एक मोकळाच होता. पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही. आणि तो लंगोट लावेल त्याला काय म्हणतो माहिती का, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगोटी. झाले मोकळे दोन्ही बी. नाही कठीण. 2 दारुडे डुलत आले. त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला तू होऊच शकत नाही. म्हणला का, मी जर राजीनामा देईल नाही. काय बोलता काय. सावत्रा देवीदास साहेब कडलेले यांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प आपल्याला आपलं म्हणा. आजच्या कीर्तनातला सगळ्यात मोठा संदेश आहे. मोबाईल वापरणारी मंडळी ध्यानात ठेवा. मोबाईलचा वापर कमी करा. गरज म्हणून वापरा, आवड म्हणून वापरू नका. भरमिष्ट होतील लोक अजून 5-6 वर्षानं. बायका मिळालं, नोकरी मिळालं, काळ लय अवघड आहे. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य, आज सत्य, सत्य. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीने. आम्ही एका वर्गात होतो नाही. कोण फडफडलं. पुन्हा वेळ प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही, भंगार नाही. तो पोरगी 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली. हे प्रेम आहे. दिल दिया ईट भी देंगे. काय ईट देंगे. त्याला मेंटेनन्स नाही, क्वालिटी नाही, काय नाही, काय नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो त्यातलं कोणतं वाक्य खोटं ठरलं सांगा. आणि आत्ता सांगून ठेवतो देवीदास कडलेलींच्या अभिष्टचिंतनाला 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं आणा. मागच्या खोट्या ठरल्या का नाही. आता 2 सांगू, 2च वर्षात 5 घडणार आहेत. 1, 2 वर्षानं घरात माणसंच राहणार नाहीत. का, प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, पोरगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे. 6 खोल्या बांधून ठुल्या, पाणी द्यायला माणूस नाही. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात नेतो. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीनं पाणी आणतो. माणसं कुठे. पोरग सर्व्हिसला असले त्याला घरी, आणि त्याच्या मागं व्यापा आहेत तेवढे. सासऱ्याची बायपास आहे, लहानी मेवणी परीक्षेला गेली ती अजून येईन, मग का निकाल घेऊन येते का, लय अडचणी त्याच्यात. आई बाप्पा का पाहायला वेळ नाही. आणि खरे देवाच्या लोक पाया पडायला तयार नाही. आणि मग त्या आईबापांना पश्चाताप आहे. अशी 50% म्हातारी माणसं घरात पश्चातापात आहे. काय मध्ये तुमचं पैसे आहेत पण बँकेत काढून द्यायपर्यंत गेलं पाहिजे ना. त्याला 100 रुपये काढायचे, कुणी त्याला भरून द्यायना ना. स्लिप तर भरून दिली पाहिजे. म्हाताऱ्या माणसांकडे पाहण्याचा ह्या 2-4 वर्षातला दृष्टिकोन पूर्ण लोकांचा बदलला आहे. महाराज, माणसांची प्रवृत्ती इतकी खाली गेली
मुलीला मुलगा पाहुणा आला, पसंती झाली. त्या मुलीच्या बापाला म्हणलं तुमचं फायनल झालं ना हो? तो काय म्हणणं माहिती आहे का, घर चांगलं आहे हो, पण त्याला 3 भाऊ आहे हो. मुलगी एकाला द्यायची का तिघांना द्यायची? एकाला. पण मुलाला जास्त भाऊ नसावात इतके विचार खाली आलेत का नाही बोला. जुनी माणसं म्हणायची अरे कौलाचं घर आहे, दारात 100 म्हशी आहेत, दारात लक्ष्मी आहे, पोरगी देऊन टाका. 10 वर्षापूर्वी मुलगी जर गरीब असेल भोळी तर मुलीची आई म्हणायची बाई एकत्रपणात तुही पोरगी 12वीला गेली, लग्न करून घे, वायलेच्या भानगडीत पडू नको, तू आहे भोळी, दिवस काढून घे, जगाच्या लाजकाज निघून जातील. काय सुंदर सल्ला होता आईचा. आता आई या 2-4 वर्षापासून सांगते एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, कोणचं 1 नाही 2 नाही, आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ. आता काय बोलायचं मला, फार घरांचं वाटोळं करून टाकलं. आणि मुलीचं वाटोळं तिची आईच करते, ध्यानात ठेवा, लई खोड. पुरीचा फोन आला, चालली थोबाड वाशी, तुला काम नाही का काही दुसरं? जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावय लिहून घे, पुढची दिवाळी खात नाही तू. अहो ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, चांगलं होईल नाही तर वाईट होईल. आणि काही माणसांचं महाराज गरीबाच्या मुली घरात दिल्या, आज त्या स्लॅबमध्ये येत येताना आपण तो महाराज झोपडीमध्ये 4 म्हशी पाळणारी माणसं आज बंगल्या पुढं कोब्याच्या कॉन्क्रीटवर म्हशी बांधतात. काय घडू शकतं त्याला? नाही. आता आपण लहान होतो तर आपल्या म्हशी कुठं राहायच्या, गाया कुठं राहायच्या, वटेच्या खाली गाळात. आज कुठं आहेत? फॅन आहेत, म्हशीला फॅन. महाराज प्रारब्ध आहे, काळ बदलतो, तुम्ही फक्त आहे त्या काळाशी समरूप व्हा. नुसतं चांगलंच पाहिजे म्हणलं कसं मिळेल? घरात माणसं राहणार नाहीत. 1, 2 हे 10वे बिवे बंद होणार. आता 10व्याचं आता पॅकेज निघणार बामणाला, पॅकेज. लग्नाचं काय निघतंय आता? पॅकेज. तसं 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तू चाल, भातही तूच शिजव, आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर. नाही, बंद होणार हे सगळं. माणुसकीच संपली. भाऊबंद राहिले नाही, वाडा उलातला. माणसं कुठे? चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे न्यायचे पैसे बुडवले. बाबाचं सुद्धा प्रवचन संपले, बा कीर्तन करायला सुद्धा पैसे मागायचे लय पानसं येत. खायला हा विनोद समजू नका. गुन्हेगारी मारामारी आहारावर आहे. गुन्हेगारी का वाढली? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 16चा मुलगा बलात्कार करतो, 17चा पोरगा खून करतो, 18चा पोरगा मर्डर करतो. याला एकमेव कारण आहार नाही आणि संगत चांगल्याची नाही. हे आमच्या रांगेत हे पोर उभे ना, हे महाराज नाही हो द्या, गायक नाही हो द्या, वादक नाही हो द्या, पण चोर होणार नाहीत. चोर नाही होणार. माळकऱ्याची ताकद. तुम्ही आमच्या संग भजन करू नका, नुसते आमच्या संगतीत राहा तरी बरबाद होणार नाही. शेजारची बाई भजनाला जातील, आपल्याला भजन येत नाही ना, फक्त ते संग जाऊन बसा. निदान 2 तास पाप तरी डोक्यातून जाईल आणि आपल्याला वाईट बुद्धी येणार नाही. तिच्या भजनावर जळू नका. तुम्ही चांगल्याच्या संगतीत बसा. मग 2-4 पोरं एकत्र आले तर मोटरसायकल का लुटतात? आज एकट्यानं मोटरसायकलवर प्रवास करणं मुश्किल झालंय. 2-4 पोरांनी एकत्र यायचं, त्याला लाईट द्यायची, त्याला कानपट्टी द्यायचे, 200-400 रुपये काढून घ्यायचे, रात काढून घ्यायचे. हा धंदा झाला. ट्रकवाल्याला हॉर्न वाजवायचा, त्याला गाडी आडवी लावायची, त्याच्या 2-4 कानपट्टी द्यायच्या, खिशातले 7-8 हजार रुपये काढून घ्यायचे, त्याच्या मोबाईलच्या सिममध्ये इकून टाकायचं, 2-4 हजार रुपये मिळाले, रात्र काढायची. कार्यालयातून महिलांचे दागिने चोरीला जातात, याच्यापेक्षा वाईट काय? आज 500 बाया कार्यालयात गप्पा हाणत बसतात आणि तुमच्या गळ्यातले दागिने जातात. म्हणजे कशा? 1 तोळा सोनं गेलं, काय गेलं? 50 हजाराचं सोनं आहे, 20ला इकडं होईना. आणि गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त आहारामुळे संगतीमुळेच वाढली. तुमचं काय मत आहे? चांगलं खाणाऱ्याच्या पैसे घेत असलो का आला खून करीन माणूस? माळकरी माणूस आणि बिगर माळकरी माणूस वागण्यात फरक आहे. माळकरी घाई घाई घोडा लावू शकत नाही. माळकरी बायकोला शिव्या देईन, मी म्हणतो उचलून आपटीन, पण भोकासणार नाही.
डिरिंग करीत नाही ते म्हणतो नको एक हरी आत्मा जीव शिव शिव. आणि दारुडे बिरुडे बापांना उचलून आपटीतात का? खाणं रांगड आहे. एक आहार झालं बरं का. खाण्याला किंमत द्या. यांना जरा खोबरं चारा, खारका चारा, बर्गर चालते घ्यायला. ऐ काय सकाळी उठल्या 7-8 चपात्या करायला काही झालंय? सकाळी उठल्या गॅस पेटवला, पाणी तापवायचं, पाणी तर गिजरलाच तापतंय. मग 7-8 चपात्या करून ठेवून पोरांना 4 चपाती द्यायला का हरकत आहे? दूध चपाती द्यायला का हरकत आहे? रात्रीची चपाती सकाळी खायची तर शिळी झाली म्हणती. आणि 1.5 वर्षाचं बिस्किटच्या आत बुडून खाती. बिस्किट काच आहे? काय तुम्हाला पोरांना बिस्किट देत असते पोरांना? आणि बिस्किट काय असेल? गव्हाचे. पाव कसे देत? हा मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे घरी? चपाती काय काम आहे तुम्हाला? पाणी हा भरी तो दळ नाही आणतो पोर हे झोपितो पोर. कुकर तुम्ही लावी तर शिट्टे हा मुजी तो काय करतो? 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला त्याचा काही वाटत नाही का? 1.5 वर्षाचं कार्ट मोबाईल खेळत आहे. आणि लाज नसल्यासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना हा का स्वयंपाक होय तो रडत सुद्धा नाही. सांगाय तरी लाज वाटते. एका बाईला मी म्हणलं मोबाईल मोलाला देऊ नये. ती म्हणली तू ऐकत नाही. ऐकत नाही 2 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही. आणि तुला हा 2 वर्षाचा आकळत नाही का? वाघ होता लग्नाच्या अगोदर. वाघ बिबट्या झाला. बिबट्या शेपूट पेरगाळलं तरी उठाना तो. एक आहार 18 ऐकायचे 18. 2 आणि पाया पडतो. आहाराला किंमत आहेच. आहाराला किंमत आहेच. मग गुन्हेगारीच कमी होईल ना. 1 आहार, 2 निद्रा. झोपेच्या मर्यादा पाळा. काही पागल माणसं आहेत अख्या रात जागतात आणि ऊन पडेपर्यंत झोपत्या. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये. तो सगळ्यात दरिद्री माणूस. सगळ्या भजन्यांसकट. काय तुम्ही 12 वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काय देव बोखंडी घेत नाही तुम्ही? गायक वादक महाराज हा दिवस सुगायच्या आतच उठला पाहिजे. तिथं मी असू नये तर माझा बाप असू नये, आम्ही दोघं संगत असू. विनोद तुम्ही ऊन पाडता उठायचं लोकांना सांगायचं प्रभाते म्हणी राम चिंतीत जावा आणि तो पप्याच्या आईचा मुका घ्यावा. काय पण तिथं जावा असं चालतं काय? नाही पहिली झोप विनोद नाही. झोपेला किंमत आहे. जुनी माणसं बैल जर चाकांच्या बाजारात इकायला न्यायचं ठरलं ना तर गावातली लोक उठायची आत बैल गावाच्या बाहेर नेत होती. नको एखाद्या पालथ्याचं तोंड पाहायला. आणि ते एखादं डबडं घेऊन निघायचं. चाललं काय? आला काय मधी बैल मार माता हा टायर गुंडाळून डबडं घेऊन चालला. राम राम बाजारला चालले का? तो बैलच घेऊन मागे यायचा. तो तोंड पाहिलं मी पुढच्या शनिवारी जाईल. तुझा जीव सूर्य उदयापर्यंत उठू नये. बरं ना. आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का? मम्मी आजी का? मम्मी आजी. करेक्ट. गॅस पेटवते ती आजी. पाणी तापवते ती आजी. चहा करते ती आजी. आणि जांभळ्या देते सगळ्यात उशिरा उठते ती करेक्ट. आणि आईताच्या ढोशी ती मम्मी. घ्या आता मी बोललो असतं तर तुम्हाला झोंबला असतं. आता हे तुमचेच आहेत. पटापटा बोला ना. पप्पाचं मम्मीचं भांडण झालं. स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही. आपले पप्पा सियाला घाबरत नाही. आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरतात? करेक्ट. काय आला? हे मी बोललो असतं तर राग आला असता. 1 आहार, 2 निद्रा. प्रमाण असावं झोपेचं. काही लहान आली पोरं पा गरीबाची नुसत्या झोलीला झोका दिला तरी झोपा देत. आपले पोरं तसे नाही. आजी झोपती नातू नाही झोपत. आजी झोका देता आजीच गोरती. आणि पोर हातूनच म्हणतो यू यू गाई बाळाला दूध. 1 आहार, 2 निद्रा, 3 भय आणि 4 मैथून. 4 झाल्या. आता 18तून 4 गेल्या 14 राहिल्या. 1 हात फक्त माणसाला आहे आणि याने दान करीचा आणि चांगल्या ठिकाणी करीचा. कशातही करू नका. कशातही दान. ग्रामपंचायतीला उभा राहिला 13 लाखाचे बोकडे कापले. चांदाला बोकडे होणशील ना तू पाप केलंय. दान कुठेही करायचं नाही. श्रीमंताला कधीही दान करायचं नाही. श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही. शाल न्यायची नाही. का? त्याला आपली कदर नाही. उलट गरीबाला नेलं तर ते सेल्फी काढायला पुढे येते.
श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. कधी श्रीमंत माणसं बोकांडी घ्यायची नाही. श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही आणि उपाशी जायचं, 2 दिवस जेवायचं नाही वाटलं. उलटी मोठ्या खिशाची चड्डी घालून जायचं, जेवढी आणता येईल भरून तेवढं आणायचं. त्यांनी काय आवता हाकून कमी